संदीप सर, खऱ्या अर्थाने या क्रिकेटवर एवढी आभाळभर माया का लावली जाते? क्रिकेट सर्वांना आधाराचा का वाटतो? कारण क्रिकेट तुम्हाला हरणं, तुम्हाला जिंकणं शिकवतं. आयुष्यामध्ये जरी पराभूत झाला ना तरी पुन्हा लढणं शिकवतं. ते लढणं या सामन्यामध्ये पाहिलं. आताच रणधुमाळी झाली संदीप सर राजकारणाची. इलेक्शन्स होऊन गेले, परंतु अनेक नातेसंबंध आपण तोडत तोडत राजकारण जोडलं. परंतु क्रिकेट ही अशी गोष्ट आहे जिथे फक्त आणि फक्त माणसं जोडली जात आहेत. नवनवीन खेळाडू बनवत, एकमेकाच्या हातात हात घालत, नवी संगत, माणसाची जोडणी म्हणजे क्रिकेट असा नवीन फॉर्मॅट निर्माण झालाय. मागचा सामना पाहिला, हा सामना पाहिला, लो स्कोरचे सामने आज काय बहारदार रंगलेत. परंतु या सामन्यामध्ये जी एक धाव एक्स्ट्रा झाली, मागच्या सामन्यामध्ये 46 धावांचा पाठलाग झाला, इथे 47 धावा राहिल्या आणि त्या एक धावेनं दाखवलेला चमत्कार. एक धाव आरोग्यासाठी बनत, ही एक धाव किती महत्वपूर्ण असते या सामन्यामध्ये दाखवलं. आकाश पवारनं ठोकलेला एक षटकार, आकाश पवारनं दाखवलेला चौकार, ठोकलेल्या 12 धावा उपयोगी किती पडल्या त्या आदित्य 11 मैत्री पळसपे संघासाठी. परंतु इथे मात्र नेमकं काय चुकलं याचा विचार विनिमय केला जाईल. विजय अँड टीम विचार करेल की नेमकं काय चुकलं, साध्या सोप्या धावांचा पाठलाग का करू शकला नाही. हे शल्य त्यांना हृदयावर नेहमी घाव करत राहील. त्याच्यामुळे आता काय घडतंय, एक नामी संधी पुन्हा एकदा देवानं तुमच्या कर्तृत्वानं निर्माण करून दिली आहे. 6 चेंडूंचा खेळ म्हणजे सुपर ओव्हर राहणार आहे, 2 विकेट्स राहणार याची नोंद घ्या. त्याच्यामुळे इथे आता कोण हावी होईल कोणावर ही येणारी वेळ ठरवेल. हॅलो, तर सुपर ओव्हर इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि खरोखरच प्रेक्षकांचा देखील पैसा वसूल असा हा सामना. कारण आज बरेच असे सामने आपण पाहिले, 46-45 धावांवरती देखील संघ डिफेन्स करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे कुठेतरी ही खेळपट्टी पाहायला गेली तर गोलंदाजांना देखील तेवढी साथ देत असताना दिसते. तर मॅच मात्र आता सुपर ओव्हर कशी होईल आणि कोणता संघ मात्र या सुपर ओव्हर मध्ये विजय संपादन करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चला तेजस, मात्र तुमचं काम आटोपलं असेल तर या. हा बॉल चला फलंदाज पाठवायचे आहेत आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण ची व्यूहरचना आपण करायची आहे. तर नक्कीच थोड्याच वेळामध्ये कैलास शेठ म्हात्रे यांचे मित्र आणि शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आदरणीय रघुनाथ शेठ पाटील बोरले यांचं देखील इथे आगमन होते आणि त्याचबरोबर शारदा इंजिनियरचे प्रोप्रायटर दर्शन पाटील हे देखील उपस्थित होत आहेत. थोड्याच वेळामध्ये त्यांचं देखील स्वागत असेल. चला सामना सुरू करा प्लीज. जवळपास 1.25 तास या सामन्याला लागले. नक्कीच वेळ खूप गेलाय, परंतु इथे मॅनेजर दीपक पाटील यांचे देखील खूप
धडधड होताना दिसते, परंतु चांगली मॅनेजमेंट त्यांची पाहायला मिळाली दिनेश पाटील सर. संदीप सर, कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा आपला बीपी हाय व्हावा हे क्रिकेटचं देणं आहे. क्रिकेटनं ते तुम्हाला शिकवलं. थंड वातावरणामध्ये मेहनतीची ऊब घेत तुम्हाला खऱ्या अर्थानं इथे लढाईचं कसं हे शिकवलं जातं. जिंकण्यातून हरणं, हरण्यातून जिंकणं, जिंकल्यावर उन्माद न करता पुन्हा एकदा नवा डाव सावरणं आणि जरी पराभूत झालं तरी पुन्हा एकदा नव्या ताकदीनं उभं राहणं हे तुम्हाला क्रिकेट शिकवतं. आणि हे शिकवलेलं क्रिकेटनं तमाम दर्शकांच्या डोळ्यांचा पारणा फेडणारा सामना आपण पाहिला आणि मॅच झाला टाय. त्याच्यामुळे त्यानंतर मात्र सुपर ओव्हर आली आणि या सुपर ओव्हर मध्ये आता कोण कोणावर हावी होईल. सौरभ पाटीलला पुन्हा एकदा एक संधी मिळतीये. ज्यानं 2 षटकार ठोकले तो सौरभ पाटील आणि विशाल जिदेकर मात्र सलामीला येईल. तर गोलंदाजीच्या मार्कवर आदित्य पाटील हा एकमेव पर्याय. काय सुरेख गोलंदाजी राहिली आहे. जर विचार केला तर मात्र अक्षय पवारनं हा सामना आपल्याकडे फिरवला. सचिन लहानेनं जरूर पहिल्या 2 चेंडूवर खराब गोलंदाजी केली. अंतिम चेंडूवर मात्र नशिबात चौकार मिळाला, पण नंतर मात्र चांगली आणि दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचं चला सामना सुरू करा. अमित नाईक प्लीज विनंती आपल्याला की आपण आयोजकांना विनंती आहे आपल्याला. चला काय प्रॉब्लेम तुम्ही सोडून आता गेम स्टार्ट करा, कारण सामन्याला पहिल्यांदाच खूप उशीर झालेला आहे. तुमचा काय आक्षेप असेल तर त्वरित घेणं हे तुमचं काम आहे. नंतर हे असं झालं ते तसं झालं हे चालणार नाहीये. आयोजक कमिटीच्या वतीने हे तुमच्यापर्यंत सूचना आहे. जो काय आक्षेप असेल त्वरित लगेच अंपायर असा आहे तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या. नंतर कोणत्याही गोष्टीची दखल घेतली जाणार नाहीये. हेलो, तो सुपर ओवर तक पहुंचाया अक्षय पवार ने इस मैच को. क्या जबरदस्त गेंदबाजी की है. 10,000 लोग इस सुपर ओवर को देख रहे हैं. 10,000 व्यूवर्स का मतलब है 30,000 व्यूवर्स, क्योंकि कुछ फैमिलीज इकट्ठा बैठ के भी रायगढ़ प्रीमियर लीग दिखती है. तो उन सभी से मैं जरूर निवेदन करना चाहूंगा, सुपर ओवर देखते देखते जरा अपनी मोबाइल पर उंगलियां चलाइए, चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए, बेल आइकॉन दबाना ना भूलिए. आदित्य पाटिल विजय के लिए. और पहली गेंद कप्तान ने यह दिखाया, मैंने सुपर ओवर की जिम्मेदारी क्यों ली. मिड विकेट बाउंड्री के बाहर स्लोक के जरिए 6 हासिल किए. विशाल इस मैच को छोड़ना नहीं चाहते, वहीं दूसरी तरफ अमित नाइक भी इस मैच को छोड़ना नहीं चाहते. तो निश्चित तौर पर ओंकार पाटिल मुरबी इस मैच को लाइव देख रहे हैं और उन्होंने मुझसे कहा कि देखिए आपने क्रिकेट देखा होगा, एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता, और इस गिरगिट ने इस मुकाबले को सुपर ओवर तक लाकर खड़ा किया है. सुपर ओवर तक, और विजय ने एक छक्का लगाया, उम्मीद जताई है, लेकिन आदित्य पाटिल वापसी करने में माहिर. तेजस म्हात्रे का एक तरफ दोस्त तो दूसरी तरफ तेजस म्हात्रे का चेला, इनके बीच लड़ाई सुपर ओवर की. हल्के हाथों से इस गेंद को खेला. विजय जानते हैं कि हर एक रन सोमनाथ पाटिल बोल रहे हैं, इनकी तरफ से 500 का इनाम है. सौरभ मैच अगर जितवाते हैं तो 2 रन निकाले और इन 2 रनों के साथ 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. 2 गेंदें समाप्त हो चुकी है. आदित्य पाटिल एक डॉट गेंद का इंतजार कर रहे होंगे. 2 विकेटें हैं सुपर ओवर में. बहुत चटकाने की कोशिश होगी आदित्य पाटिल द्वारा, वहीं पूरी 6 गेंदें खेलने की मंशा होगी. शुरुआत अच्छी हुई है, 2 गेंदों में 8. ये अच्छी गेंद डॉट गेंद के साथ वापसी की है. 3 गेंदों में 8 रन आ चुके हैं. आधा ओवर पूरा हो चुका है. आधा ओवर अभी भी बाकी. आधा ओवर अभी भी बाकी है. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बंटी बद्री के इंतजार कर रहे कि डिसाइडर मैच में उनके साथ कौन होगा. या तो होंगे विजय या तो होंगे अमित नाइक. उस दैट की अपील
रन तो जरूर निकाला है, 4 गेंदों में ये लेग बाई का रन आ चुका है। लेकिन क्रिकेट की एक परिभाषा है, रन किस तरह से भी आए, रन आना जरूरी होते हैं। स्कोर बोर्ड के ऊपर जिस टीम के रन ज्यादा वो अमीर कहलाई जाती है, क्योंकि क्रिकेट स्कोर बोर्ड ना तो पैसे से नापा जाता है, ना कि आपकी शोहरत से, आपके रनों से नापा जाता है। आप कितने अमीर और कितने गरीब। हाँ, ये आवाज आगे जा रही है। तेजस मात्रे काफी सोचते हैं, लेकिन वही बाएं हाथ के बल्लेबाज सौरभ, ये कवर्स में खेलने की कोशिश की थी। 1 रन जरूर पूरा हुआ और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 10 रन। गेंदें समाप्त हो चुकी है। 5 आखिरी गेंद। देखिए विजय में क्रिकेट कूट कूट के भरा हुआ है। इसका का मुझे अंदाजा तब चला, 24 जनवरी को इनकी शादी थी। इनकी शायद मैरिज एनिवर्सरी 24 जनवरी को है। 21 जनवरी को ये सुप्रीमो खेलने आए थे, मुझे आज भी याद है, कई साल पहले। क्रिकेट कूट कूट के भरा है इनमें और ये मौका वो जाने नहीं देना चाहते। लेकिन वही दूसरी तरफ अमित नाइक भी एक ऐसे यंगस्टर है जो उभर कर आए हैं, वो भी जाने नहीं देंगे आदित्य मैत्री पड़स्पे के लिए। 1 रन जरूर मिला। क्या मिला? दूसरा, और ये दूसरा भी मिला। क्या मिला? तीसरा, और ये विकेट मिला। अंपायर खुलकर इशारा कीजिए जरा। हाँ, ये इशारा कीजिए ताकि समझ में आना चाहिए। पूरे स्पीड के साथ होना चाहिए। टोटल आ चुका है 12 रन। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 13 रनों की जरूरत है। क्या तेरा, क्या मेरा, क्या लेकर आए थे, क्या लेकर जाओगे? लेकिन जो जीतेगा वो डिसाइडर मैच के लिए खेलेगा। हाँ जरूर, ये मैच तमाम दर्शकों को पसंद तो आई है। जरा जोरदार तालियां। जरा सपोर्टर्स, हमें पता होनी चाहिए किस टीम के कौन से सपोर्टर्स खेमे में बैठे हुए हैं, उनके द्वारा भी जोश होना चाहिए। 2,84,290 सब्सक्राइबर हो चुके हैं। ये स्पीड की तरफ बढ़ना चाहिए। देखिए 6 पे 13, अमित नाइक और अक्षय पवार। जिस अक्षय पवार ने आदित्य मैत्री पड़स्पे को जिंदा रखा इस मैच में, सोचिए अगर वो कैच लिया जाता, 2 रन बचाए जाते, तो इस मैच का रिजल्ट भी शायद सुपर ओवर तक ना पहुंचता। ये क्रिकेट है, किंतु परंतु से नहीं चलता। लेकिन किंतु परंतु के बगैर क्रिकेट भी नहीं चलता। दीपक पाटिल जो हमारे टीम मैनेजर है आदित्य मैत्री पड़स्पे, काफी इमोशनल है, काफी भावुक है। उनकी दिल की धड़कनें थोड़ी तेज जरूर हुई होंगी। मी वासुदेव मामा यांना विनंती करेन की आपण यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते काही सन्मान इथे आम्ही करतोय। उपस्थित असलेले आमचे कोपऱ्याचे आदरणीय जगदीश पवार यांना विनंती असेल की आपण आपला सन्मान इथे स्वीकारायचा आहे। जगदीश पवार, तर वासुदेव मामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जातोय जगदीश पवार यांचा। सुपर ओव्हर रायगड और युवा ठाणे के बीच त्याचबरोबर चेतन गायकर सेडुंग हे देखील इथे उपस्थित आहे। चेतन गायकर यायचं आपण। चेतन शेठ गायकर जे शेडुंग वरून इथे उपस्थित झालेले आहेत, तर नक्कीच त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय। आणि योगेशजी लहाने देखील आहेत, ते त्यांचा मामा आहेत ते। चला यस सावंत सर, इम्पॅक्ट प्लेयर
ओके, तर चला इथे मात्र चेतन गायकर यांचा हा सन्मान होतोय. पापडीच्या पाऱ्याचे आमचे प्रवीण घरत देखील इथे आहेत, त्यांचं देखील स्वागत असेल. त्याचबरोबर आमच्या अनमोल किंगचे पुरस्कर्ते दिनेश शेट कडव हे देखील सामन्याला एन्जॉय करतायत. तर उद्या मात्र बरेच संघ ज्या पद्धतीने जे 4 संघ आहेत त्यातील तो संघ असेल. प्रशांत खानावकर त्याची खूप चांगली मेहनत राहिली आहे. जे रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे नक्कीच सभासद आहेत, ज्या पद्धतीने कैलाश म्हात्रे च्या 5व्या प्रीमियर लीग साठी चांगलं योगदान सर्वांचंच राहिलं. आमचे आदरणीय गुरुशेठ म्हात्रे, कैलाश म्हात्रे यांच्या पाठी खूप चांगला हा पाठबळ आहे आई ग्रुपचा. तर वळूया आपण सुपर ओव्हर 6 चेंडू आणि 13 रन, 13 धावांची गरज. तो 6 गेंदे 13 रन. सुपर ओवर के लिए बल्लेबाजी के लिए खुद कप्तान तो आए होंगे अमित नाइक और उनका साथ देंगे अक्षय पवार. तो राजनीति की थोड़ी सी बातें छेड़ी थी यहाँ पर हमारे दिनेश पाटिल साहब ने. हमने देखा राजनीति की लड़ाइयाँ कुछ अलग ही हुई इस साल, जहाँ पर बेटी बाप के खिलाफ लड़ी, चाचा भतीजी के खिलाफ लड़ा. कुछ भी हो सकता है, कुछ भी हो सकता है, लेकिन क्रिकेट में लड़ाई देखना लोग पसंद करते हैं. क्रिकेट में 6 में 13. जस मात्रे की दिल की धड़कनें तेज है अपने दोस्त के लिए. वहीं आदित्य मैत्री पड़स्पे के लिए उनके जो फ्रेंचाइजी है विकास जी भगत और दिनेश भाई बेड़ेकर, इनके लिए दीपक पाटिल साहब की भी दिल की धड़कनें तेज है. और विजय गोकुल नाइक और मुकेश नाइक जो स्वर्गीय बाहुबली नितिन नाइक स्मृति के फ्रेंचाइजी है, क्योंकि ये सुपर ओवर तय करेगा कि कौन रुका रहेगा सुपर 16 का डिसाइडर मैच खेलने के लिए. ये सुपर ओवर आपका अगला नसीब लिखेगा. ये सुपर ओवर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, आड़ा टेढ़ा मारने की कोशिश, डॉट गेंद आई बल्लेबाज अमित नाइक द्वारा. एक गेंद तो हो चुकी है, 5 में 13 चाहिए, लेकिन क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है. क्रिकेट है, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. हमेशा मैं कहता हूं कोई भी चीज मुश्किल जरूर होती है दोस्तों, लेकिन नामुमकिन नहीं होती. और नामुमकिन को मुमकिन बनाना आना चाहिए. जिस तरह अमिताभ बच्चन ने कहा था, जहां हम खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है, उसी तरह अमित नाइक को यह कहना होगा, जहां हम खड़े होते हैं वहीं से 13 रन शुरू हो जाते हैं. सुपर ओवर मजा आ रहा है इस आरपीएल में. मुख्य ऑर्गेनाइजर्स की भूमिका में आई ग्रुप ओ में महाराष्ट्र राज्य, कैलाश दादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे और उनकी परछाई बनकर अजय भोईर ने जो काम किया है ऑक्शन से लेके अब तक, और जब तक ये प्रतियोगिता पूरी नहीं होती. ये देखिए, मैंने कहा था कि बच्चन की तरह बोलना होगा उन्हें. जहां हम खड़े हैं वहां से लाइन शुरू हो जाती है, और जहां हम खड़े हैं वहां से 13 रन भी शुरू होने लगेंगे जरूर. तो 6 आ चुका है, 4 गेंदे 7 रनों की जरूरत. 4 गेंदे 7 रन. ये मुकाबला देखिए आखिरी गेंद तक चलेगा. अभी यहां पे सिंगल भी आता है तो. अमित नाइक जबरदस्त इनफॉर्म बल्लेबाज है. ये वहीं विशाल समझाते हुए अपने साथी को, अपने बॉलर्स को, मेन बॉलर है ये. योगेश जी लहाने जय हनुमान भिंगारवाड़ी के फ्रेंचाइजी इस वक्त मैच देख रहे हैं. सुपर ओवर का मजा ले रहे हैं हमारे मुख्य ऑर्गेनाइजर कैलाश दादा म्हात्रे के साथ. देखिए हमारे संदीप पाटिल जो है ना, यहाँ के चहीते कॉमन ट्रेडर है और सभी की भाषा जानते हैं वो, पूरे विभाग की, कि कौन से गांव में किस तरह बोली बोली जाती है.
लेकिन बोली कौन बोलेगा। ये गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा मिलता हुआ 6 और 2 बनेंगे 8। पहले सुपर ओवर में पहली गेंद पर 6 आया था और दूसरी गेंद पर 2 आए थे। यहां पर पहली गेंद डॉट गई थी, दूसरी गेंद पे छक्का आया और तीसरी गेंद पे 2 आए हैं। 3 गेंदे 5 रन। सुपर ओवर में अगर स्कोरिंग लेवल तो अगला सुपर ओवर गया, अगला सुपर ओवर जब तक रिजल्ट नहीं आता। तीन गेंदों में 5। अमित नाइक रन तहसील का ये जाबाज खिलाड़ी, क्या कप्तान विजय का सपना चकनाचूर करेंगे या फिर विजय का सपना पूरा करेंगे नयन भगत। यहां पर मैं तो कहूंगा नयन भगत बाल बाल बचे, कप्तान का नसीब भारी निकला। ये देखिए बाहुबली स्वर्गीय नितिन नाइक इस टीम के कप्तान थे। अमित नाइक पिछले सीजन 4 में और सीजन 1 में विशाल जीतेकर आदित्य मैत्री पड़सपे के कप्तान थे। ये फुल टॉस जरूर किया है, 1 रन जरूर मिलेगा, क्या मिलेगा दूसरा, और ये दूसरा रन मिलता हुआ यहां पर। और इन 2 रनों के साथ अक्षय पवार देखिए तीसरे रन के लिए दौड़ रहे थे, उनकी मंशा बिल्कुल थी। 1 गेंद और 3 रन। क्या दोबारा होगा सुपर ओवर या फिर 1 रन से मिलेगी जीत विजय को, उनकी स्वर्गीय बाहुबली नितिन नाइक को, या फिर इस मैच में 3 रन पूरा कर रहे ये दोनों जीत दिलाएंगे आदित्य मैत्री पड़सपे को। हाँ देखिए, अगर यहाँ पे स्कोरिंग लेवल होता है और अगला सुपर ओवर होता है तो जिन लोगों ने बॉलिंग की है दोनों तरफ से, जिन लोगों ने बैटिंग की है वो अगले सुपर ओवर में कर नहीं सकते, आपको नए चुनने होंगे। लेकिन मजा आ रहा है। आखिरी गेंद 3 रन। सबके दिल की धड़कनें बोल रही है जो दोनों तरफ सपोर्ट कर रही है, बोल रही है दिल की धड़कनें जो तेज होने जा रही है। 1 गेंद 3 रन, जरा जोरदार तालियां। फुल टॉस किया लेकिन वहां पे 1 रन जरूर आया। क्या दूसरा अक्षय पवार दौड़े हैं और ये अब देखना ये होगा। हॅलो, नक्कीच पंच जावेद फरी सर एंड संजय सावंत सर दोनों को यहाँ पर आना है। यस, नक्कीच निर्णय येईल, तोपर्यंत तुम्ही शांत राहा। हॅलो,
सर जावेद परी सर आणि संजय सावंत सर. आणि आतमध्ये कोणी जायचं नाहीये. हिची आता इथे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच सर्वांचं स्वागत आहे. चला थोडासा नक्कीच निर्णय आपल्यापर्यंत येईल. जो काय निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला डिसिजन येईल. हे समोरची मुलं तुम्ही काय करता तिकडे या इकडे पाठीमागे चला पाठीमागे. देखिए यहाँ पर अंपायर का डिसीजन ये आ चुका है. मैं अंपायर ने जो कहा वो आपको बता रहा हूँ कि मैच अब टाई हो चुका है और दोबारा सुपर ओवर. हाँ ये क्यों हुआ ये आपको मैं बताता हूँ. जिस तरह अंपायर्स ने हमें बताया स्ट्राइक जो तीसरे रन के लिए था स्क्रीन पे दिखाइए ताकि आणि
या मुलांना बाहेर काढा. चला बाहेर वा. देखिए आप स्क्रीन पर देख सकते हैं कि क्या गलतियां हुई है बल्लेबाजों से और उन गलतियों को अंपायर्स नजरअंदाज नहीं कर सकते. 24 लाइव इवेंट आपको दिखाएगी कि क्या हुआ. देखिए उन्होंने वीडियो पॉज किया है तीसरे रन का और धीरे धीरे उन्होंने वो आगे किया है. हाँ सुपर ओव्हर में अब दोनों तरफ से 4 खिलाड़ियों के नाम आने जरूरी तर व्यासपीठावरती नक्कीच आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय गणेश कडू साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. साहेब नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आणि नक्कीच चला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. कमिटीचा निर्णय, पंचांचा निर्णय आलेला आहे. काय त्रुटी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर चला जो निर्णय आहे तो मान्य करून गेम स्टार्ट करा. कमिटीचा निर्णय आहे, येथे कोणावरतीही अन्याय होणार नाहीये. आणि चला आपण आता जो रूल आहे त्या रूल प्रमाणे तुम्हाला जे रूल आहेत ते फॉलो करायचे आहेत. चला तेजस म्हात्रे. आणि याचबरोबर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आदरणीय रघुनाथ दादा पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तर नक्कीच दादांचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आमचे 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील यांचे काका आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू दर्शन पाटील हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर कोलखे ग्रामपंचायतीचे सरपंच रोहन म्हात्रे साहेब देखील इथे उपस्थित झालेले आहेत. बरीच मान्यवर मंडळी आमचे अमरशेठ पाटील आहेत. त्याचबरोबर चला नवीन बॅट्समन आणि नवीन बॉलर फाटाक्षे फास्ट. तेजस म्हात्रे. हा ते चेंज होतील, बॉलर बॅट्समन चेंज होतील. आता तुम्ही ठरवा. हे आपण सांगितले आणि नियम आहे तो रूल आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय अमरशेठ म्हात्रे उलवेनोड अध्यक्ष, माजी सरपंच, त्याचबरोबर अध्यक्ष संकल्प सामाजिक संस्थेचे संकल्प घरत साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रवीण ठाकूर, संतोष तुंबडे, किरण जगताप, देवालजी, अमित नाईक, मनोज नाईक, समाधान पाटील, अलंकार पाटील, कृष्णा घरत, अंकेश भोईर आणि याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, एक झुंजार नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे गणेश कडू साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आणि आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आदरणीय रघुनाथ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर शारदा इंजिनिअरिंगचे आदरणीय दर्शन पाटील, त्याचबरोबर आमचे मुरबी गावचे मिथुन पाटील, गणेश पाटील, सर्व मंडळी इथे उपस्थित झालेले आहे. सर्वांचं स्वागत आहे. आमचे मंगेश पाटील मुरबी. आम्ही किती सांगणार तुम्हाला, लवकर घ्या लवकर घ्या, कारण 2 वेळा सुपर ओव्हर म्हणजे 3 तास गेलेले आहेत. चला मॅच चालू करा सर. आज सुपर ओव्हर खेळूया आपण. सुपर ओव्हरचाच खेळ आहे आज.
हो चला आता या तेजस काय बॅट्समन हा नाव घे नाव तेजस म्हात्रेकरण मॅनेजमेंट कमिटीचे एक कमिटी मेंबर आहेत तेजस म्हात्रेकरण सुपर ओव्हर झाल्यानंतर तुमचे प्लेयर नेम हे येणं गरजेचं असतं आणि त्या बऱ्याच गोष्टी ते स्वतःहून करतायत नक्कीच त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय चला प्रेक्षक मात्र आता आतुर आहेत आता काय होईल या सामन्यामध्ये आता काय घडेल कारण 2 वेळा सुपर ओव्हर म्हणजे रायगड प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये या अशा सामन्यामध्ये 2 वेळा सुपर ओव्हर हा देखील एक रेकॉर्ड बनलेला आहे कारण सुरुवात जी झाली रायगड प्रीमियर लीगची रायगड युवा आणि ठाणे युवा यांच्यामधील पहिला सामना सुपर ओव्हर मध्ये आपण पाहिला म्हणजे कुठेतरी स्पर्धा जी आहे ती स्पर्धा यशाची वाटचाल करताना आपल्याला दिसते कारण असे जेव्हा सामने होतात त्या वेळेला जे प्रेक्षक असतात त्या प्रेक्षकांचं मात्र एंटरटेनमेंट होत असतं आणि प्रेक्षक अशाच मॅच पाहण्यासाठी येत असतात की त्यांना आशा असते की आम्ही चाललोय मैदानामध्ये मॅच चांगल्या होऊ द्या एकतर्फी मॅच नको आमचे प्रदीप मामा यांचा देखील इथे आगमन झालेलं आहे त्याचबरोबर आमचे सचिन पाटील यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे उलव्याचे अतिशय चांगले स्कोरर आहेत आपलं देखील स्वागत आहे सचिन तेजस नाव द्या नाव चला प्रेक्षकांना विनंती आहे जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कारण टाळ्या वाजवल्यानंतर तुम्हाला देखील थोडीशी गरमी येईल कारण मॅच तसे झालेले आहेत चला सामना सुरू करा गोलंदाज असेल रमाकांत शर्मा आणि प्लेयर असतील बॅटिंग साठी चांबो प्रमोद गरद आणि समीर आवस्कर तर मैत्री स्पोर्ट्स मधनं असणार आहे आकाश पवार पियुष ठाकूर प्रभात अंबोरे आणि गोलंदाज पियुष ठाकूर 1 मिनिट हा बघा आता जर सुपर ओव्हर झाली तर आयोजक कमिटीचा हा निर्णय आहे की ज्याच्या जास्त चौकार षटकार असतील त्या संघाला विन दिला जाईल षटकार चौकार मोजले जातील
षटकार चौकार मोजले जातील. आयोजक कमिटीचा निर्णय आहे तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यस, गेम स्टार्ट करा. पूर्ण हा सामना सुरू होतोय. सुपर ओव्हर, गोलंदाज रमाकांत शर्मा, तर स्ट्राईक वर फलंदाज असणार आहे पियुष ठाकूर. चेंडू राहिला हवेत लॉंगॉफच्या दिशेनं. इथे मात्र धाव मात्र घेतली जाईल. लॉंगॉफच्या दिशेनं गेलाय, धावा मिळाल्या आहेत तब्बल दोन धावा या चेंडूवरती मिळत आहेत. सुपर ओव्हर नंतर पुन्हा एकदा सुपर ओव्हर. या सामन्याचा, या स्पर्धेला चार चांद लावणारा हा खेळ. कुणीच हरायला तयार नाहीये, प्रत्येकाला जिंकायचं आहे. या नेक इराद्यानं सामना सुरू आहे. रमाकांत शर्मा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. वाईट बॉल कॉल. रिव्ह्यू. येस, चला पाहून घ्या लगेचच. फेअर डिलिव्हरी. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय इथे निर्धाव चेंडू. गोलंदाज रमाकांत शर्मा याच्या स्वतःवर मात्र विश्वास होता आणि विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. चेंडू राहिला हवेत. एक्स्ट्रा रिकामी जागा आहे, नुसती हवा नाही तर रिकामी जागा आहे, हेरली आहे. चेंडू मात्र कारंजामध्ये जाऊन थबकलाय 52 सीमारेच्या बाहेर. हा मात्र चौकार. तीन चेंडू धावा लागतात. त्या 6, एक दुहेरीचा फटका, एक निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र हा चौकार. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून एक सुंदररित्या टोललेला हा फटका आपण पाहतोय आणि अशा प्रकारे इथे फटकेबाजी सुरू आहे. हा निर्णायक क्षण आहे, कारण प्रत्येकाला लढाईचं आहे, या स्पर्धेमध्ये राहायचं आहे. परंतु काय चिवटपणा दाखवलाय दोन्ही संघाने. कोणी हरायलाच तयार नाहीये, कारण त्यांना माहिती आहे एवढा मोठा प्लॅटफॉर्मवर पुन्हा ही संधी नाही, वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. त्याच्यामुळे आताच 100%हून अधिक एफर्ट द्यायचे. गोलंदाज रमाकांत शर्मा, स्ट्राईकवर मात्र पियुष ठाकूर पुन्हा एकदा सज्ज आहे. फुलटॉस चेंडू नीटचा टोलवता आला नाहीये. डीप मिड विकेट क्षेत्राशी तैनात आहे, फेकी येते आणि इथे फलंदाज मात्र होईल रनआउटच्या रूपानं बाद. करता आला नाहीये, त्याच्यामुळे या सुपर ओव्हर मध्ये, दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये किती धावा जमतील. एक सुपर ओव्हर याच्या अगोदर झाली, नंतर दुसरी सुपर ओव्हर होतीये. सुपर ओव्हरचा खेळ आज मात्र मांडलाय.
कारण लो स्कोर मध्ये काय सुरेख खेळ राहिलाय आज, अतिशय उत्तम. चला लगेच सामना सुरू करायचा आहे, कारण ऑलरेडी या सामन्यानं खूप वेळ घेतला. प्रभात आंबोरे नवीन फलंदाज आपण पाहतो. एक फलंदाज बाद झालाय. दमलकर धावा लागले 7. रमाकांत शर्मा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. लोअर फुटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं अगदी सुंदर ठेवला. एक धाव कंप्लीट केली आहे आणि थांबलं जाईल. विकेट गमवायचे नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की ते धावा रोखायचे, विकेट ही वाचवायचे. एक धाव मिळते, 8 धावा मात्र लागतायत. अंतिम चेंडू आता मात्र उरलाय. आठ धावा. चला सामना सुरू करा लगेचच. रमाकांत शर्मानं आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली आहे. एक चौकार जरूर खालाय, परंतु आतापर्यंत सुंदर गोलंदाजी राहिली आहे. अंतिम चेंडू आकाश पवार राहील स्ट्राईकवर. ज्या आकाश पवारनं मुख्य इनिंग मध्ये 12 धावा जोडल्या, त्या 12 धावांच्या वर लढलाय. त्याच्यामुळे त्याच आकाश पवार आता या अंतिम चेंडूवर काय करामत दाखवेल, आपला ब्रँडेड शॉट लगावेल, डावखुऱ्या फलंदाजाला की आसमान दाखवेल. मिस्टर 360 म्हणून ओळख राहिली त्याची आहे, कारण त्यालाही दाखवायचा होता. पण हा चेंडू मात्र झाला निर्धाव, फलंदाज झाला बाद. आणि अशा प्रकारे इथे धावफलकावर धावा लागल्या त्या 8. आता जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आणि विनंती आहे लगेच फिल्डिंग लावायचं आहे. आता आपल्याला विनंती आहे की फिल्डिंग लावा लगेच. चला विजय लगेचच मैदानाचा ताबा सोडायचा आहे, कारण ऑलरेडी वी आर लेट. त्याच्यामुळे प्लीज विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा सोडा आणि लगेच 2 सलामीर मैदानाकडे पाठवा. चला सामना लगेच नवीन सुरू केला जाईल, त्याच्यामुळे विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. फिल्डिंग साठी मात्र सज्ज होतोय संघ. आपण पाहतोय की आदित्य 11 मैत्री स्पोर्ट्स पळसपे संघ. धावा आता मात्र आणखीन कमी. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. येस चला बंटी बद्रिके आपण देखील रेडी राहायचं आहे. विजेता संघ त्यांच्याशी खेळेल. यस विजय. धावांची गरज आहे. प्रमोद घरातवरती जबाबदारी पुन्हा एकदा येऊन ठेपली आहे. येस पाणी घेऊन जा. 6 चेंडू 9 धावा, आणखीन एक सुपर ओव्हर आपण इथे पाहतोय. चांबूला आणखीन एक संधी मिळतीये. प्रफुल्ल पाटील चांबो कमॉन असं म्हणत मात्र संदेश पाटील सांगतायत चांबो कमॉन, कारण इथे आणखीन एक नामी संधी. कोणत्याही फलंदाजांना जर षटकार लगावला तर मात्र अजयजी भागीत एक आदर्श व्यक्तिमत्व राहिलाय, त्यांच्याकडून 1000ची बक्षीस दिली जाईल. अजयजी भागीत यांच्याकडून तब्बल 1000ची बक्षीस. अतिशय उत्तम या मंचावरती आपण अनेक प्रमुख अतिथी पाहतोय. पनवेल तालुका अध्यक्ष
शिवसेना उभाटा गटाचे आदरणीय रघुनाथ दादा पाटील यांचं मंचावर आगमन झालंय. मनस्वी स्वागत दादा आपलं. एक आमच्या पंचकृषीतील बोरल्या गावचं हे आदर्श व्यक्तिमत्व सदैव राहिलंय. आपल्या पक्षासोबत अनेक माणसांना जोडणारा हा व्यक्तिमत्व आपण त्यांना न्यायालय आहे. त्याजवळ गणेशजी कडू साहेब क्रिकेटचा एक निस्सीम भक्त आहे. क्रिकेट माणसं जोडायचं काम आणि अनेक मित्र जोडत या माणसाला मात्र गोड वाणीतून सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. त्या आदरणीय गणेशजी कडू साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत. रोहनदादा म्हात्रे सरपंच कोळखे यांचंही मंचाकडे आगमन झालंय. त्यांचंही मनस्वी स्वागत. अनेक दिग्गज पाटील दर्शनजी पाटील आपण पाहतोय. श्रद्धा इलेक्ट्रिकल्स यांचं सर्वे सर्व त्यांचंही मनस्वी स्वागत. चला सामना सुरू करा. आता लढायचं आहे, जिंकायचं आहे. सहा चेंडू आणि 9 धावांची सुपर ओव्हर, सेकंड सुपर ओव्हर. कदाचित एवढ्याला दुसऱ्या मॅच ही संपल्या असत्या. एवढा वेळ या सामन्यामध्ये गेलाय. परंतु प्रेक्षकांना आणखीन काय हवं. इथल्या प्रेक्षकांना कडाक्याच्या थंडीमध्ये ह्या सामन्याचा आनंद घेतायत जरूर, पण जे घर बसल्या जे सामने पाहतायत ना प्रेक्षक, त्यांचं विशेष कौतुक. त्यांना जो आनंद येत असेल ना सुपर ओव्हरचा, तो कमालीचा. चला सामना सुरू करा प्लीज. सोमनाथ पाटील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहिलाय बोरले संघाचा. जर चांबोना सामना जिंकवला तर सोमनाथ पाटील बोरले यांच्याकडून 1000ची बक्षीस. लेट्स प्ले, लेट्स प्ले. सुंदर कव्हर पॉइंटच्या मधून हा चेंडू टोलवलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. असं वाटत असताना विचार विनिमय केला जाईल. सुंदर रन बिटवीन द विकेट. मी तर म्हणे की थ्रो थोडा स्लो आला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि पहिल्या चेंडूवर धावा जोडल्या. 2, 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. मी तर म्हणे संदेश पाटील या सामन्यावर चांबोचं भवितव्य अवलंबून आहे. पनवेल तालुका, रायगड जिल्हा इथे कसा खेळ राहील याच्यावर अवलंबून आहे. कॉन्फिडन्स इथून घेतला जाईल का. 5-7, 5 चेंडू 7 धावा. पियुष ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे. जीवाच्या आकांतानं प्रत्येक जण इथे लढतोय. प्रत्येक खेळाडू 100% एफर्ट देतोय. बॅटची कडा, बॅटची कडा. सेकंड स्लिप मध्ये चेंडू जातो. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचलतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलंय आणि धाव मात्र मिळते 1. 2 चेंडू धावा झाले. 3, 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. प्रमोद घरातवर जबाबदारी आखिरकार येऊन ठेपली आहे जरूर आणि त्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या आहेत. पियुष ठाकूर कशा प्रकारची गोलंदाजी करेल, प्रभावित करेल का आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपली हवा, आपला दबदबा निर्माण करेल का. सगळे प्रश्न विचारले जातात एकमेकाला, उत्तर सापडत नाहीयेत. उत्तरच सापडत नाहीयेत. मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे. जबाबदारी स्वीकारणं मी रक्तातून शिकून आलोय. ती जबाबदारी स्वीकारली जाते आणि प्रमोद घरात मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून ठोकतोय. 1 बाउन्स, चौकार. क्या बात. जुनं ते सोनं आणि खरे अर्थानं जबाबदारी स्वीकारणं म्हणजे नेमकं काय ती जबाबदारी दाखवली. चौकार ठोकलाय आणि आता उरले धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. नाही, अजून नाही संपला सामना, कारण त्यांनाही माहिती आहे एका दुसरा निर्धाव चेंडू, एका दुसरी विकेट, एकाद विकेट सामने कमबॅक करेल. परंतु आपल्या अक्कल हुशारीनं हा डाव संपवला जाईल का. जरा वेळ नका लावू प्लीज. आता आयोजकाकडून तुम्हाला वारंवार विनंती येते की तुम्ही वेळ नका लावू. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा.
ज्या प्रकारचा डान्स आहे तो डान्स सांगतोय की मला कुठे मारायचंय, मला कुठे धावा घ्यायचे आहेत. ती जागा त्यानं कॅप्चर केली होती. थर्ड अंपायर. चला थर्ड अंपायर. या एका सामन्यामध्ये ना दादा येस फलंदाज बाद. फलंदाज बाद म्हणजे सामन्यामध्ये ट्विस्ट. मी म्हटलं तर अजून कोणी नाही जिंकलं, अजून कोणी नाही हरलं, कारण आज कोणाला हरायचंच नाहीये. आता आयोजकांना विचार करायला लागलाय की हा सामना फायनलला ठेवायचा की काय. नाही 7 आता तारखेला आता नक्कीच पासपोस झालेले आहेत का आता काय होईल. तर प्रेक्षक जे आहेत ना प्रेक्षक ते मात्र तीच अपेक्षा करत असतील माझ्या तरी मते. बघूया आता. खऱ्या अर्थाने विचार केला तर बंटी बद्रिके विचार करतो की बाबा आम्ही कोणाचं खेळायचं. बंटी बद्रिके विचार करतोय आम्ही नेमकं खेळायचं कोणाशी. 2 चेंडू 2 धावा. अजूनही सामना जिवंत. श्वास आहे ना शब्द उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. अरे बाबा आता फासण्या पासपूस नाही तर फासण्या तुटतील बघणाऱ्यांच्या आणि खेळणाऱ्यांच्याही. त्याच्यामुळे इथे कमालीचा खेळ राहिलाय. थंडी तर केव्हाचीच उडून गेली आहे. स्टंपच्या पुढे माईक आहे. पिचवर एक मॅच नाही लागला माईक तरी चालेल पण मॅच चालू करा. वाघ आले वाघ. तर खऱ्या अर्थाने या सामन्याचा आनंद एक आदर्श व्यक्तिमत्व राहिलेत आणि उसरली गावचे आदर्श सरपंच विश्वाजी भगत साहेब, एक उत्कृष्ट रजनी क्रिकेटचे प्रणेते आदरणीय विश्वाजी भगत साहेब, अनिलजी भोईर साहेब, मुन्ना सुरते या सगळ्या मंडळी या सामना पाहतात त्यांचे विशेष कौतुक. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 धावा. फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2. फुलटॉस चेंडूनं घात केला आणि अखेरकार या सामन्यावर विजयाचा शिक्का मोर्तब लागला. बाहुबली स्वर्गीय नितीन स्मृती संघ मात्र होतोय विजयी. चला कर्णधार विजय प्लीज आपण इकडे या, प्लीज लगेच या आपण. आणि अखेरकार इथे मात्र प्रमोद खरचचा अनुभव म्हटलं तर कामी लागलाय. चला विजय लगेच टॉस साठी यायचा आणि बंटी बद्रिके आपण देखील लगेचच यायचं आहे. वेल घालू नका अजिबात. परंतु खऱ्या अर्थानं संदीप सर आदित्य 11 मैत्री 11 पलसपे संघानं सामना जरी गमावला असला तरी सगळ्यांची मन